नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग भरती या संदर्भात परीक्षेचे वेळापत्रक आलेलं आहे। या परीक्षेमध्ये थोडा बदल पण झालेला आहे, त्या संदर्भात पुढे माहिती मी तुम्हाला देतोच। या एक्झामचं शेड्यूल मात्र आलेलं आहे। 10 फेब्रुवारी पासून ही एक्झाम चालू होते आहे। तो या संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि हॉल तिकीट तुम्हाला काढून घ्यायचं आहे, याच्याबद्दल पण मागे नोटिफिकेशन आलं होतं। सो हॉल तिकीट तुम्ही पटकन काढून घ्या। काहींचं हॉल तिकीट येत नसेल तर वेट करा, कारण 10 दिवस अगोदर हॉल तिकीट मिळतं। सो मी तुम्हाला डेट दाखवतो, त्या डेटच्या अगोदर तुमचं हॉल तिकीट साधारणतः येणं अपेक्षित आहे। तुम्ही हॉल तिकीट काढून घ्या। त्याची लिंक पण तुम्हाला मी देतोय, इथे लिंक पण दाखवतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मी तुम्हाला टाकतो। त्या लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट पण डाउनलोड करून घ्या। बघा, एक्झाम ज्या महिला व बाल विकास विभागाच्या 9 प्रकारच्या ह्या पोस्ट होत्या बघा। ह्या सगळ्या 9 पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेले असेल, यापैकी ज्याही पोस्टला एकापेक्षा जास्त पोस्टला फॉर्म भरले असेल तुम्ही, सो त्यांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे। ऑनलाईन परीक्षा जी होणार आहे ती कशी होणार आहे थोडक्यात लक्षात घ्या। ऑनलाईन परीक्षेसाठी एकूण गुण किती तुम्हाला इथे दिलेले बघा, एकूण गुण 200 आहेत। एकूण गुण किती आहे? 200। हे 200 गुण कसे असणार आहे तर तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे बघा 200 फक्त लघु लेखक जी आहे ना, उच्च श्रेणी गट क, इथे मात्र काय आहे, तुमची 120 मार्कांचीच ही एक्झाम आहे। 120 का? कारण 80 मार्कांची व्यावसायिक चाचणी। अजून कोणती आहे? अजून एक आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क, सॉरी दुसरं कोणतं आहे, लघु लेखक निम्न श्रेणी, याला सुद्धा 120 मार्कांची 4 सब्जेक्ट असणारी क्वेश्चन पेपर असणार आहे। 80 मार्क मात्र व्यावसायिक चाचणी म्हणजे टायपिंगसाठी असणार, ती नंतर असेल, आता नसेल तुमची। आणि नंतर आहे स्वयंपाकी गट ड ला, याला सुद्धा 120 मार्कांची कम्प्युटर बेस एक्झाम असेल आणि 80 मार्काची व्यावसायिक चाचणी आहे। आता ही व्यावसायिक चाचणी काय असणार याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे, पण तुम्हाला नंतर माहिती देतो। आता सध्या ह्या एक्झामची तुम्ही तयारी करताय बघा, ह्या सगळ्या एक्झामची, जी की तुम्हाला 200 आणि 120 मार्कांचे पेपर आहे। आता इथे एकूण गुण पण त्यांनी टाकलेले आहेत आणि तुम्हाला किती वेळात सोडवायचे बघा। जेवढे 200 मार्कांचे क्वेश्चन पेपर आहे ना, 200 मार्कांचे सगळ्यांना 120 मिनिटं आहे आणि 120 मार्कांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, त्यांना 90 मिनिटाचा वेळ असणार आहे। आता या संदर्भात थोडा बदल झालेला आहे। तो बदल काय आहे बरं, हा जो बदल तुम्हाला मी सांगतोय, नेक्स्ट व्हिडिओ माझा तोच असणार आहे। काय? परीक्षा पॅटर्न मध्ये थोडा बदल झालेला आहे, 4 भागामध्ये डिवाइड केले। तो कसा आहे सिंपल भाषेत पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगतो। आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना काही सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत, त्या सूचना पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो। सो त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। आणि तुम्ही जो अभ्यास आतापर्यंत केलेला आहे, ज्या 4 विषयांचा अभ्यास केला, फक्त क्वेश्चन पेपर मध्ये बदल आहे, बाकी सिलेबस आणि सब्जेक्ट तेच आहे, मात्र क्वेश्चन पेपर लक्षात घ्या तर गडबड होऊन जायची तुमची। ओके, सो आता मी तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या 9 एक्झामचं वेळापत्रक आलेलं आहे। ते वेळापत्रक याप्रमाणे बघा, हे प्रसिद्ध झालं साईड त्यांची, हे प्रसिद्धी पत्रक आहे। 9 प्रकारच्या ह्या एक्झाम बघा, दिसतंय तुम्हाला 9 प्रकारच्या एक्झाम आहे। प्रत्येकाला किती जागा होत्या त्या पण त्यांनी इथे दिलेल्या आहेत, तुम्हाला माहिती असेल तर लक्षात घ्या। इथे 72 पद होतं। परीक्षा अधिकारीला, संरक्षण अधिकारी 2 पद होते। लघु लेखकला 1 पद आहे। लघु लेखक निम्न श्रेणीला 2 आहे। वरिष्ठ लिपिकला 56 पद आहे। संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क ला 57 पद आहे। वरिष्ठ काळजी वाहकला 4 पद आहे आणि कनिष्ठ काळजी वाहकला 36 पद आणि स्वयंपाकाची 6 पद, अशी 9 पदांसाठीची एक्झाम आहे। कधी होणार एक्झाम? ही सगळी कम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर असणार आहे, तुम्हाला माहितीच आहे। कधी कधी डेट बघा, 10 तारखेला चालू होते। 10 तारखेला 3 शिफ्ट आहे। 3 शिफ्ट मध्ये बघा, पहिली शिफ्ट आहे 9 ते 11, दुसरी आहे 1 ते 3 आणि तिसरी आहे 5 ते 7। तीनही एक्झाम ह्या परीक्षा अधिकारीच्याच असणार आहे। तुम्ही जर इथे फॉर्म भरला असेल तर तुमची एक्झाम कदाचित ह्या डेटला येणार आहे। मग हॉल तिकीट एकदा चेक करून घ्या। हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं, पाठीमागे व्हिडिओ घेतलाय, थोडं बघून घ्या। दुसरी 10 नंतर लगेच 11 तारखेला एक्झाम आहे। सेम शेड्यूल आहे, 9 ते 11, 9 ते 11, 1 ते 3, 1 ते 3, 5 ते 7, 5 ते 7। बघा, ह्या शिफ्ट तुम्हाला लक्षात येईल। 9 ते 11 मध्ये परीक्षा आहे। परीक्षा संपली इथे की तुम्हाला 9 ते 11 सेम टाइम मध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांची पण एक्झाम असणार आहे। कोणती? संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित। त्यानंतर 1 ते 3 ला परत 2 एक्झाम बघा, 2 प्रकार, एक आहे परीक्षा अधिकारी, बघा इथे परत परीक्षा अधिकारी आहे आणि 90 मिनिटाची लघु लेखक उच्च श्रेणी गट क ची होणार आहे। 90 मिनिटं म्हणजे 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे तुम्हाला आणि मार्क
मार्क 120 असणार, लक्षात घ्या. त्यानंतर 5 ते 7, 5 ते 7 ला तुम्हाला इथे परीक्षा अधिकारी पण आहे, लघुलेखक निम्न श्रेणी पण आहे. 90 मिनिटात तुम्हाला 120 मार्कांचा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर 12 तारखेला बघा लगातार आहे 10, 11, 12, 9 ते 11, 1 ते 3 आणि 5 ते 7. इथे तुम्हाला 3 प्रकारच्या पोस्टसाठी एक्झाम आहे. सॉरी, त्याच आहे परीक्षा अधिकारी. आता या परीक्षा अधिकाऱ्यालाच फॉर्म खूप जास्त आलेले आहेत. सो त्याचे बघा किती शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. परीक्षा अधिकाऱ्याला जास्त फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पुढे आहे लगातार तिसरी डेट आहे 13, म्हणजे 10, 11, 12, 13 4 दिवस कंटिन्यू आहे. 9 ते 10:30 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. बघा इथे 9 ते 10:30 स्वयंपाकी गट क. आता 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला इथे दिलेला आहे. बघा मी तुम्हाला 1 ते 2 म्हटलं असेल तर 1 ते 2.5च आहे, किंवा इथे 9 ते 11 जरी त्यांनी म्हटलेलं आहे. सॉरी, इथे पुढे अजून 5 ते 6:30 त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हे काय 90 मिनिटाचाच क्वेश्चन पेपर आहे. नंतर काय 9 ते 10:30ला स्वयंपाकी गट क ची एक्झाम आहे. 9 ते 11ला एक संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क ची आहे. 1 ते 3, 5 ते 7, 5 ते 7 हे सुद्धा 120 मिनिटाचे संरक्षण अधिकारी वरिष्ठ लिपिक वरिष्ठ काळजी विभाग गट ड ची एक्झाम आहे. आणि इथे ब्रेक आहे, म्हणजे 13 पासून 14, 15 आणि 16 3 दिवस ब्रेक आहे. आणि डायरेक्ट 17ला एक्झाम आहे तुमची. बघा 9 ते 11, 1 ते 3, 5 ते 7 इथे 120 मिनिटांसाठी वरिष्ठ लिपिक कनिष्ठ काळजी विभाग हे मिनिटं आहेत सगळे. ह्या मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर द्यायचे. हे 120 मिनिटं म्हणजे 200 मार्कांचा क्वेश्चन पेपर आहे. 90 मिनिटं म्हणजे 120 मार्काचा क्वेश्चन पेपर आहे. सो असं तुमचं शेड्यूल जवळपास सगळ्याच म्हणजे 9च्या 9 पोस्टचं शेड्यूल आलेलं आहे. आता हे शेड्यूल तुमची एक्झाम कधी आहे हे कशावरून कळणार तुम्हाला? त्यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे की 1 तारखेपासून 1 फेब्रुवारीपासून तुमचं प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने आहे. कोणत्या वेबसाईटवरून आहे? बघा ही वेबसाईट आहे wcd.com पुणे.com ह्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथून तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करा. तुमच्या प्रवेशपत्रामध्ये डेट, टायमिंग आणि सेंटर कुठे असणार तुमचं एक्झाम हे सगळं दिलेलं आहे. डाउनलोड करा. जर डाउनलोड करताना काही इश्यू आला असेल तर त्यांचा तिथेच वेबसाईटला डाउनलोड करताना प्रॉब्लेम आला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला प्रॉपर सांगतील. ओके. सो या संदर्भात अजून ज्या गोष्टी आहेत म्हणजे फॉर्म तुमचा काय म्हणजे आपण एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे याबद्दल थोडासा बदल झालेला आहे. जास्त बदल नाही आहे, घाबरून जायची गरज नाही आहे. थोड्या वेळात माझा व्हिडिओ येऊन जाईल. तो व्हिडिओ तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या. तेवढा एक व्हिडिओ बघा फक्त, बाकी तुमचा अभ्यास प्रॉपर चालू ठेवा. ओके. मला काय सांगायचं थोड्यात सांगतो मी तुम्हाला. काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888256117 या नंबरला आपण कॉल करू शकता, किंवा इग्नाइट अकॅडमीकडनं भरपूर सारे कोर्सेस ऑनलाईन स्वरूपात अवेलेबल आहे. तुम्हाला अपेक्षित असणारे कोर्सेस तुम्ही ॲपद्वारे चेक करू शकता आणि अपेक्षेचा कोर्स सुद्धा परचेस करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करा आणि अजून असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.